जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कुत्र्यासारखे गप्पा बसण्याची पाळी आणून घेण्यापेक्षा जनतेची सेवक म्हणून कामे केलेली बरी। जनतेची कामे नगरपालिका, महानगरपालिका, मामलतदार, पोलीस ऑफिस, पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, तालुका पंचायत, जिल्हा परिषद या सर्व प्रकारच्या बँका, सर्व प्रकारचे सहकारी कार्यालय, निम सरकारी कार्यालय अशा सर्व ठिकाणी जनतेची कामे असतात। त्यामुळे जनता आपली कामे घेऊन लठ्ठ पगार घेणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे जात असते आणि यात बरेच अधिकारी चांगले सज्जन असतात जे जनतेला सहकार्य करतात, परंतु काही अधिकारी कर्मचारी लोक जे खुर्चीला स्वतःच्या मालकीचे आहे असं समजून भ्रष्टाचार करतात ते अगदी बाद आणि दुष्ट बुद्धीचे असतात। ते जनतेला सारखे एरझऱ्या मारायला लावून छळत असतात। अशावेळी सत्यमुखसारखा भिडणारा, जनतेसाठी लढणारा, अन्यायाविरुद्ध चिडून उठणारा, जनतेतूनच कोणाचे तरी जनतेचा मायबाप पुढे येतोय आणि कंटाळून त्या कार्यालयामध्ये हमरीतुमरी करून दंगा करतोय की तुम्ही सरकारी पगार घेताय, म्हणजे आमचा पगार घेताय, तुम्ही आमचे नोकर आहात, जनतेशी चांगले पगार नाही तर तुम्हाला हिसका दाखवला जाईल असं म्हणून मेटाकुटीला आलेल्या आणि एरझरा मारून दमवल्या गेलेल्या जनतेतला बहाद्दर कर्मचाऱ्यांचं तोंडसुद्धा फोडतोय आणि ते सर्व प्रकार बातम्यांच्या रूपात येतात। मग दुष्टबुद्धीचा अधिकारी कर्मचारी स्वतःसारखा सरळ होतोय आणि कुत्र्यासारखं गप्प बसून जनतेची कामे सेवक म्हणून करतोय। म्हणून अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी स्वतःला मालक न समजता एक सेवक म्हणून समजावं, या लोकांची कामे नम्रपणे करावीत आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत। आता जनता सुज्ञ, समजूतदार आणि अन्यायाविरोधात लढत असल्याने मार खाऊन कुत्र्यासारखे गप्प बसण्याची पाळी अशा कर्मचारी, अधिकारी यांनी आणून घेण्यापेक्षा आम्ही जनता आणि सत्यमुखची हात जोडून विनंती आहे, जनतेची सेवक म्हणून कामे करा, आशीर्वाद घ्या। सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।